मोठी बातमी समोर येतेय। फडणवीसांचे मामे भाऊ आल्हाद कलोती हे बिनविरोध विजयी झालेत। चिखलदरा नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। काँग्रेसच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार आणि त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी फोन करून रवी राणांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याचबरोबर मामे भाऊ आल्हाद कलोती यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत। मुख्यमंत्र्याचे एक मामे भाऊ धर्मदा आयुक्त आहेत, ते तिथे जैन बोर्डिंग सारख्या जमिनी विकतात आहे, तर दुसऱ्या मामे भावांना आता चिखलदऱ्यामध्ये जमिनी खरेदी करण्याकरता आता नगराध्यक्ष पदाचा नगरसेवक बनवण्याचा जो घाट घातला आहे, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची गुंडेशाही आहे आणि गुंडेशाही महाराष्ट्र खपवून घेणार नाही, हा इशाराही या निमित्ताने आम्ही त्यांना देत आहोत। जो माणूस ज्या गावात राहत नाही, वाडवडिलांपासून दुसऱ्या गावात राहतो, ते तिथे जातात काय, तिथे उभे राहतात काय, दडपशाही करून आणि दबाव आणून ते त्या ठिकाणी उमेदवाराची विड्रॉल घेतात काय, हे एकंदरीत जे आहे हे मतचोरीचा हा दुसरा भाग आहे। आता उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे, त्यामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही। जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकलं जातं, त्याला तिथे निवडून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात। हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अशोभनीय अशा स्वरूपाचं काम आहे। आम्ही त्याचा धिक्कार करतो, त्याचा निषेध करतो। हर्षवर्धन सपकाळ हे अजून बालिशपणाची वक्तव्य करतात। सर्वप्रथम देवेंद्रजींवर आरोप करताना अजून तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून तेवढी उंचीच गाठली नाही, हे महाराष्ट्र पाहतोय। त्याच्यामुळे मला वाटतं पहिली तुमची क्रेडिबिलिटी निर्माण करा। आज तुमची विश्वासार्हताच महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेली नाही। तुम्ही लीडर म्हणूनच आज महाराष्ट्रात इस्टॅब्लिश झालेला नाहीत आणि त्याच्यामुळे तुमच्या म्हणण्याला वक्तव्याला कोणच गांभीर्यानं घेत नाही।